पेसिफिका क्रॉप ब्रीडर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आपका हार्दिक स्वागत करती है। नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अशोक नेमाने, पॅसिफिका सीड हिम्मतनगर गुजरात। आज दिनांक 12/9/2024 रोजी भारत काशीनाथ देशमुख, राहणार रोटोत, तालुका जामनेर, जिल्हा जळगाव, त्यांचा मोबाईल नंबर आहे 9763518057। आज रोजी त्यांनी त्यांच्या शेतामध्ये 4/6/2024 रोजी पॅसिफिका कंपनीच्या श्रिया 6264 या वाहनाची लागवड केली आहे। तरी आज श्रिया 6264 वाहन बघता एका झाडावर आज रोजी मिनिमम 60 आणि जास्तीत जास्त 75 ते 80 बॉल आज रोजी परिपक्व आहेत। आणि विशेष म्हटलं म्हणजे मॅक्झिमम 80 ते 90% 5 पाकल्यांचं बोंड आहे। 1 2 3 4 5 यातील डिस्टन्स सुद्धा आणि त्याच्यातली डिस्टन्स ही बघू शकता तुम्ही, हे बघू शकता एकदम कमी डिस्टन्स आणि खालतून एक बिल्ला सोडून माल लागलेला आहे। विशेष म्हटलं म्हणजे तुमचा एवढा जास्त पाणी जरी खालचा माल सडत नाही आहे काय की पण नाही, हे बघू शकता तुम्ही। त्याचप्रमाणे आपल्या बरोबर श्रीराम फर्टिलायझरचे संचालक भीमराव बापू, त्यानंतर शेतकरी बंधू भारत काशीनाथ देशमुख आणि आपले काही शेतकरी आपल्या सोबत आहेत। तर आपण एक जाणून घेऊ त्यांच्या हिच्यातून की पॅसिफिका श्रिया 6264 या वाहनाचं काय नेमकं विशेष आहे। काय वाटतं सर तुम्हाला या व्हरायटीला बघून? एक नंबर आहे। पुढच्या वर्षी आपण लावू, पुढच्या वर्षी लावू। पहा सात मध्ये सुद्धा माल मग बाबा प्रत्येक झाड आहे असं शूटिंग चालू ठेवा। मध्ये सुद्धा माल जसं तसा आहे, हे बा प्रत्येक झाडेदार आहे असं नाही किंवा शिंगल। हे पहा हे बघू शकता, झाड, हे बघू शकता तुम्ही सिंगल झाड। हे पहा कैऱ्या, हे पहा खाली इकून समोरच्या दिसत नाही। ह्या कपाशीचं बोंड साधारण 7 ते 8 ग्रॅम येईल। 7 ते 8 ग्रॅम बोंडाचं वजन हे बघू शकता। हे 15 दिवस 8 दिवसामध्ये कपाशी फुटीन बहुतेक। हे बघा कैऱ्या काळ्या पडल्या ना आता थोड्या चौराल्या दिवशी पुराल्या त्या। हा 8 दिवसामध्ये व्यसन पडली। हे बघू शकता। हे पहा प्रत्येक ठिकाणी मध्येही माल म्हणजे कैरी आकार सेम बांधावरचं जे झाड आहे तेच मधलं झाड आहे मालाच्या बाबतीमध्ये। हे बघू शकता आता तुम्ही सर्व। आता हे थोडी मागच्या वर्षी जमीन हलकी आहे पण पुढे जमीन भावली परत झाड पालिसी। तरी या मानाची शेतकऱ्यांनी लागवड करण्यात काही हरकत नाही। मग किती माल तयार झाला आणि पुढे पाहतो मी पुढी नाही